मंडळी साक्षीचा सेकंड लुक आता होतो आहे. हा ट्रेडिशनल आहे आणि खूप फास्ट सिस्टमॅटिक एकदम कारभार आहे. म्हणजे खरंच पहिले तिने साडी वेअर केली, मग ज्वेलरी घातली, म्हणजे एकदम क्विक चेंज. चला तर सीमाने सगळं केलेलं आहे. मेकअपचा दारोमदार सीमाकडे आहे. आणि मला कमेंट्स पण खूप चांगल्या चांगल्या येत आहेत. छान दिसते. बेसच इतका सुंदर केला आहे तो. एवढं बाहेर शूट करून सुद्धा, आउटडोर शूट करून सुद्धा मेकअप हल्ला नाही. हल्ला नाही. yes. म्हणून आमचं होतं की साक्षीच्या लग्नाचं मेकअप सीमाच करेन. तुमचा लुक दाखवलाच नाही का? मी काय म्हणते, चंद्रपूरला आणि आमचा पण मेकअप सीमानेच केला. आणि माझं ब्लाऊज तुम्हाला दाखवलं होतं जे खूप स्पेशल होतं. ते श्रीकृष्ण टेलरमध्ये आम्ही श्रीकृष्ण कृपा. श्रीकृष्ण कृपा दर्शनने बनवलंय. दर्शनने बनवलं. नक्कीच. तर साक्षीचं पण दर्शनने केलंय. हा पण जो होता साक्षीचा जो ब्लाऊज आहे आपण दर्शननेच केलेला आहे. चला आता काय आपण खाली जाऊ, हिला घेऊन जाऊ फोटो काढायला. छान दिसते समीक्षा. माझ्यासोबत एक जण थांबा. ही थांबेल ना. चला आता काय आपण खाली आलेलो आहे फोटो काढण्यासाठी. 5 मिनटं आपण तिथे फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी, बिकॉज आपल्याला परत आतमध्ये जाऊन विधी करायचे आहेत. पण फोटो काढल्याशिवाय आपण कुठलाच कार्यक्रम काढणार नाही आहे. बिकॉज काय एवढं सगळं आपण करतो आणि जर हे मोमेंट्स कॅप्चर नाही झाले तर पॉईंट नाही आहे. येस, बरेच जण म्हणतात वेळ लागतो, वेळ होतो, पण दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आय फील लाईक. हां ते त्याला दे, तिला दे, त्याला दे, दोघांना दे या. अरे बापरे, अरे बापले, होय काय? अले बापले, अले बापले, अले वाले 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 वा. आले, चला 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 चला. परत येऊ. आता आपला अजून एक चेंज आहे आपल्याकडे. चला चला. छानशी अशी साडी, छानसा असा ब्लाऊज, एव्हरीथिंग लुकिंग व्हेरी व्हेरी परफेक्ट. हा चला. म्हणे मी 5ला आलोय म्हणे. 5ला उठेल, इथं 7ला आलोय मी. चल मी 4ला अय. 5 वाजता इथे. इथे हॉलवरती. ऑलरेडी येऊन गेलो मी. कोण नव्हतं. मामाला इथून घेऊन गेलो, दलाल मामाला, गजानन मामा. अरे तिकडचा ना. पण हे नाही येते का? कोण तो नंतर येणार ना, पहिला मुलीला पाठवेल ना. माझं छान दिसत आहे. अशी कसं वाटतं? छान दिसते. लुक कसं वाटलं? ठसठशीत दिसते यार. नाही ना, ही साडी खूप लाईट वेट आहे. साडीचं फारच अरे साडी म्हणजे, अरे त्यांनी दिली आहे साडी. छान. चला चला फोटो काढून घेऊया आपण. सेकंड झालंय का? वा 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 वा. चला मंडळी, हा स्पेशली आम्ही एंगेजमेंटसाठी मुंबईतनं घेऊन आलेलो आहे. आणि मुंबईतून रवी फ्लावर आर्ट्स Yes. यांच्याकडून बनवून घेतले खास. ज्यांनी आपल्या घरी मोराची कंठी फाटवली होती गणपतीमध्ये, त्यांनीच हे बनवलेलं आहे हा हार. आणि हा ॲक्च्युअल फुलांचा आहे ना, ॲक्च्युअल खरी फुलं आहेत ना. आणि हे थंड आहे. तिने सगळं हे पॅक करून सगळं पाठवलं होतं. मुंबईतनं स्पेशली आलेलं आहे. खाली ठेवूया, पाणी आहे ना, ते पाणी जाईल करून. हा मग ठेव ना असं. चालेल ना? हो इथे ठेव ना, इथे. होतो की ज्यांनी आपल्याकडे गणपतीला कंठी दिली होती मोराची, त्यांनी हा स्पेशली एंगेजमेंटचा हार बनवलेला आहे. रवी फ्लावर आर्ट्स असं त्यांचं पेज आहे. येस, रवी फ्लॉवर आर्ट. चला आता काय, आता ह्या विधीला किती वेळ लागणार आहे? 10 मिनटं. चला 10 मिनटामध्ये हे पण होईल. मग आपला तिसरा जो पडाव आहे रिंग सेरेमनीचा तो चालू होईल. आणि मग चौथा पडाव आहे संगीत. मध्ये होतं त्याच्यानंतर तिसरा आणि मग चौथा.
तर असं त्याने प्रत्येक काही देताना ना 2 ओळी लिहिल्याबद्दल चला. हा मोर 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 मोर. काय कर काय नाही, बॅटरी संपली, स्टोरेज. 17 Pro आलाय आता, 17 Pro. आता काय मेन जो आपला उत्सव मूर्ती आहे, मयूर साठी बनवलेला स्पेशल मोर. उभा राहा ना तू. वाजले आहेत 2. आता तिसरा पडाव जो आहे आपला तो आता होतोय, ते म्हणजे की आता रिंग सेरेमनी करेल, मग केक कापला जाईल आणि त्यानंतर मग डान्स होणार आहे. डान्स. बरं, थोरातांच्या सुनांना बघितलं का तुम्ही? मानाची थोरातांची सून मानाची म्हटलं. हां, गोल्डन क्वीन. माझी वाचरी ग, माझी वाचरी ग, कशी गोड आहे ग. नको 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 ग, झोपून उठला. तुला घेऊ घेऊ खाऊन पिऊन पण झालं. शाबास रे, शाबास. माझ्या पट्ट्या चप्पल पण एकदम 1 नंबर आहे रे पट्ट्या. चला आलो, मी चार्जर घेऊन येतो. त्याला कोणाकडे देऊ नका. हां, आधी श्वेताकडे दे. चला, काय मोबाईलची बॅटरी लो आहे तर गाडी चार्ज करायला लागेल. आपला बॅटरी चार्ज करून घेऊया. चला मंडळी, कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे. अजूनही झालेलं नाही म्हणजे चालू आहे, बट काय सीमेला पण निघायचं आहे. बरं, आजचं जे काही मेकअप आहे, राईट फ्रॉम स्टार्ट टू एंड, तिन्ही जे काही लुक्स आहेत, श्वेताचा आहे, मायराचा आहे, हे सगळं समीक्षाचं आहे, हे सगळं जे काही आहे हे सीमाने केलं आहे. आणि एक कमेंडेबल एफर्ट आहे एवढ्या लोकांचं एवढ्या शॉर्ट टाईम फ्रेममध्ये करणं. साक्षीचे जे क्विक चेंजेस केले ना, आणि दुसरं तिने साक्षीच्या ज्या ब्रायडल ट्रीटमेंट असतात त्या तिने एवढं सुंदर केल्या होत्या ना, त्यामुळे तिचा ग्लो एवढा छान होता, त्याच्यावर मेकअप छान. तू पण लेन्स लावले का? हो, पहिल्यांदा. वा वा वा, आत्ताच बघतो मी. चला, तर सीमाने केलं होतं हे सगळं आज. आता सीमाचं मी इंस्टाग्राम पेज नक्कीच इथे टाकेल आणि तिचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. बिकॉज काय आहे ना, वेडिंग सीझन्स आहेत आणि तुम्हाला जर काही काय म्हणतात मेकअपसाठी काय करायचं असेल तर यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट सीमा. आता आहे, दिवाळीनंतर परत मुहूर्त येणार आहे, सो यू कॅन ऑलरेडी बुक. येस येस, मुंबई, पुणे असेल, नाशिक असेल, व्हेरेव्हर इट. पॅकेज म्हणजे ज्याचं जसं बजेट आहे त्यानुसार आपण पॅकेज पण बनवतो नक्कीच. आणि प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे आपण ज्वेलरी पण पॅकेजमध्ये देतो. म्हणजे असं नाही आहे तिचं की खूप बाबा ती कुठेतरी अडून राहते, खूपच हाय बजेट आहे, ती प्रत्येकाला समजून घेते प्रत्येकाचा आणि त्यानुसार ती सगळ्या गोष्टी करते. त्यामुळे मला ती खूप आवडते.
आणि आता तुम्ही लग्नाच्या लुकला एक्सायटेड असाल, आपलं प्री वेडिंग आहे, भरपूर काही गोष्टी आहेत, तेव्हा ती आपल्याला बरोबर असणारच आहे. तर थँक्यू सीमा, थँक्यू सो मच.